नमस्कार मैत्रिणींनो, कुक अँड स्टिच या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ही फ्रॉक रिक्रिएट करणार आहोत. त्यासाठी इथे मी कॉटनचे कापड घेतलेले आहे. त्याची मी उंची घेतलेली आहे 13 इंच आणि लांबीला हे कापड मी घेतलेले आहे 17.5 इंच. हे आपण आता फोल्ड करून घेऊयात. आणि आता आपल्याला इथे ओपन असलेल्या बाजूने 4 इंचावर मार्किंग करायची. आणि इथे आपण 3.5 इंचावर मार्किंग करून घेऊयात. आणि याचा आपण आता एक बॉक्स तयार करून घेऊयात. आणि असा गोलाकार आकार देऊन आपण हे व्यवस्थित कट करून घेऊयात. कट करून झाल्यानंतर आपलं हे असं काही कापड दिसेल. तर आता आपल्याला बाजूला पट्टी लावून ते शिवून घ्यायचं आहे. पाइपिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता आपली ही जोडून झालेली आहे पट्टी. आता यावर आपण छोटे छोटे कट्स मारून घेऊयात, म्हणजे आपल्याला फोल्ड करून शिलाई मारायला सोपं जाईल. आता आपली चारी पण बाजूला पाइपिंग करून झालेली आहे. आता वरच्या बाजूनी 1 इंचाचं डबल फोल्ड करून इथे आपण शिलाई मारून घेऊयात. इथून आपण नाडी इन्सर्ट करणार आहोत. हे दोन्ही पण बाजूंनी आपण नाडीसाठी आपण जागा तयार केलेली आहे. आता आपण हे फिटिंगची शिलाई मुंड्यापासून ते खालीपर्यंत देऊन घेऊयात.
आता ही फिटिंगची शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण ह्या फ्रॉकसाठी लागणारी जी नाडी आहे ती बनवून घेऊयात. तर ती नाडी बनवून घेण्याच्या आधी आपण इथे खालच्या बाजूला आपण एक फिनिशिंगसाठी एक फोल्ड मारून शिलाई मारून घेऊयात. आता ही फिनिशिंगची शिलाई मारून झालेली आहे. आता आपण यावर एक लेस लावून घेऊयात. माझ्या घरात ही लेस होती ती मी लावते. तुम्ही फ्रिल्स तयार करून सेम कापडाचे ते पण छान दिसतं. तुम्ही तसं पण करू शकता किंवा कोणतीही लेससुद्धा लावू शकता. आता आपण या फ्रॉकसाठी लागणारी नाडी तयार करून घेऊया. तर इथे नाडी मी 4 इंचाची रुंदीला असणारं कापड घेतलं होतं. लांबीला तुम्हाला हवं तेवढं ॲडजस्ट करण्याजोगं करून घेऊ शकताय. आणि इथे मी ह्याला 4 फोल्ड करून ह्याला शिलाई देत आहे. आता आपली नाडी तयार करून झालेली आहे आणि आपली फ्रॉक ही आता अशी काही दिसते. आता आपण यामध्ये नाडी इन्सर्ट करून घेऊयात. एका बाजूमध्ये नाडी इन्सर्ट करून झालेली आहे. आता आपण तीच नाडी दुसऱ्या बॅक साईडच्या पार्टमध्ये इन्सर्ट करून घेऊयात. आता आपली नाडी इन्सर्ट करून झालेली आहे. आता हे आपण ॲडजस्ट करून घेऊयात. आता ही नाडी आपण इन्सर्ट केल्यानंतर ही आपली फ्रॉक अशी दिसते, तयार झाली. आता आपण त्याला एक साईडनी नॉट मारून घेऊयात व बाळाला हवं तसं ॲडजस्ट करूयात. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.